सुरुवातीला छोट्या कुकरमध्ये आपण अशा पद्धतीने थोडेसे वाळलेली अशी ही कणसं आहेत। याचं काय करायचं असा प्रश्न पडला, म्हणून इथे ही कणसं वाळलेली कणसं जी आहेत ती 2 भाग करून कुकरमध्ये लावली। त्याच्या 4-5 शिट्ट्या केल्या। त्याच्यामध्ये शिट्टी करायच्या आधी थोडंसं मीठ घालून त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि चांगल्या 4-5 शिट्ट्या करून छान शिजवून घेतलं। आणि नंतर हे अशा पद्धतीने तो दाणा दाबून बघितला शिजलाय की नाही। अतिशय छान शिजलेत हे सगळे आणि ते सुरीने ते असे खरवडून काढले त्याचे सगळे दाणे। अशा पद्धतीने आपण इथे बघतोय हे सगळे दाणे त्याचे आपण उकडल्यामुळे ते सगळे चटकन निघून येतात। अशा पद्धतीने हे साधारण डबा भरून असे याचे सगळे निघाले दाणे। एका लोखंडी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं, त्यामध्ये जिरे, मोहरी, मिरची, कांदा, थोडासा लसूण पाहिजे तर तुम्ही घालू शकता, आलं लसूण। त्यानंतर थोडंसं इथे हळद, तिखट घातलं, छान सगळं कांदा परतून घेतला। त्यानंतर हे सगळे मक्याचे दाणे हे शिजलेले असल्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही। ते सगळे घालून एकत्र मीठ, त्यामध्ये धनेपूड, थोडीशी साखर, थोडासा मसाला असं सगळं घालून छान शिजवलंय। तुम्ही नक्की करून बघा हा पदार्थ।